मंडळी, बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा एक धडाडीचा आणि कामाचा नेता गमावला. पण या अपघातात एका कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची सुद्धा प्राणज्योत मालवली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक असलेले विदीप जाधव यांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विदीप जाधव यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नितांत आदर होता. विदीप नेहमी म्हणायचे, मी कायम अजित पवार यांच्या सोबत असतो, मी त्यांच्या सोबत शेवटपर्यंत राहणार आणि नियतीनेही त्यांचा हा शब्द खरा ठरवला आहे. म्हणूनच विदीप जाधव नेमके कोण होते, त्यांचा प्रवास कसा होता, हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, बारामती इथं 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांसह विमानात असलेल्या 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यातीलच एक व्यक्ती म्हणजे साताऱ्याचे विदीप जाधव. विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत होते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते वैयक्तिक सुरक्षा अधिकारी म्हणजेच PSO म्हणून गेली 4 वर्ष झालं सेवा बजावत होते. 28 जानेवारीला देखील ते मुंबईहून अजित पवारांसोबत बारामतीला विमानात येत होते. त्याचवेळी बारामतीत उतरताना विमानाचा मोठा अपघात झाला. विमानाला भीषण आग लागली आणि यामध्ये अजित पवार, विदीप जाधव यांच्यासह सहकारी पिंकी माळी, पायलट कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचाही यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनं संपूर्ण सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली. विदीप जाधव यांच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी समजताच त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. ज्यावेळी टीव्हीवर बातमी आली त्याचवेळी त्यांच्या आईनं घरी रडायला सुरुवात केली. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी शेजाऱ्यांनी त्यांना समजावलं, मात्र थोड्याच वेळात कळवा पोलीस घरी आले आणि त्यांच्या आई आणि मुलाला बारामतीला घेऊन गेले. त्यांची बायको पनवेल इथं माहेरी गेली होती. विदीप यांना एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे कुटुंबीय बारामतीच्या दिशेनं रवाना झाले. विदीप जाधव यांचे पार्थिव रात्री त्यांच्या मूळ गावी म्हणजेच सातारा जिल्ह्यातील तरडगाव इथं आणण्यात आलं. रात्री 11:30च्या सुमारास तरडगाव इथल्या पालखी स्थळावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान गावातलं वातावरण अतिशय भावनिक झालेलं होतं. अंत्यसंस्काराच्या वेळी विदीप जाधव यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, गावकरी तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. एक कर्तव्यदक्ष, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी आपण गमावल्याची भावना सगळ्यांमध्ये होती. सामान्य कुटुंबातील जाधव हे शिक्षण पूर्ण करून 2009 मध्ये पोलीस दलात भरती झाले. शिस्त आणि काम करण्याची पद्धत इतकी चोख होती की त्यांना एकामागून एक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळत गेल्या. 2010 ते 2013 या काळात न्यायाधीश JN सानप यांचे अंगरक्षक म्हणून काम केल्यानंतर 2014 ते 2019 या काळात त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली. 2019 पासून ते अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते. त्यांचं मूळ गाव हे साताऱ्यातील तरडगाव आहे. कामासाठी ते ठाण्यातील कळवा, विटावा, कृष्णा विहार इथं राहायचे. त्यांचं वय 43 वर्ष होतं. विदीप यांचे वडील दिलीप जाधव हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या पत्नी संध्या या कळव्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहेत. विदीप एक शिस्तबद्ध आणि सतर्क अंगरक्षक म्हणून पोलीस दलात त्यांची ओळख होती. अजित पवार यांचे दौरे असोत किंवा सार्वजनिक सभा, विदीप जाधव कायम त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी चोख पाडायचे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत अजित पवार यांच्या ठिकठिकाणी प्रचार सभा सुरू होत्या. बारामतीत देखील ते सभा घेणार होते. म्हणूनच ते सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. तेव्हा देखील विदीप जाधव अजित पवारांसोबत विमानात बसले. त्यांना कल्पनाही नव्हती की हा त्यांचा शेवटचा प्रवास ठरेल. विदीप जाधव यांच्या मनात अजितदादा पवार यांच्याबद्दल खूप आदर होता. ते त्यांचं काम हे मनापासून करत होते. अजित पवारांसोबत कायम राहील असं ते नेहमी म्हणायचे. जाधव यांच्यावर अजित पवारांचा प्रचंड विश्वास होता. 2.5 महिन्यांपूर्वी जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्यानं ते गावी होते त्या काळातही अजित पवार त्यांचा फोन करून विचारपूस करायचे. अरे विदीप, बरा झालास का, कधी जॉईन होतोस, तुझी उणीव भासते, असे दादांचे शब्द विदीप यांच्यासाठी केवळ कामाची दाद नव्हती तर ते एका कौटुंबिक जिव्हाळ्याचं प्रतीक होतं. विदीप जाधव हे मनमिळावू, नम्र आणि अत्यंत सुसंस्कृत व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती होते. ठाण्यात ज्या ठिकाणी ते राहत होते तिथल्या लोकांना ही बातमी कळताच परिसरातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. गल्लीतल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ते आपलेसे वाटायचे.
त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या आणि गेली 22 वर्ष त्यांना ओळखणाऱ्या श्रुती वाडेकर यांनी सांगितलं की त्या प्रेमानं विदीप यांना दादा म्हणायच्या. पुढे त्या म्हणाल्या की मी सकाळी 6:30च्या सुमारास त्यांना कामावर जाताना पाहिलं होतं. अवघ्या 2 तासात ते आपल्यातून निघून गेले. ही बातमी ऐकावी लागेल असं कधीच वाटलं नव्हतं, असं सांगताना त्या अक्षरशः हादरलेल्या दिसत होत्या. जाधव यांना जवळपास 27 वर्षांपासून ओळखणाऱ्या आणखी एक शेजाऱ्यानं तो सकाळी घडलेला एक क्षण आजही डोळ्यांसमोरून जात नसल्याचं सांगितलं. नेहमीप्रमाणे कामावर जाताना विदीप जाधव यांनी हात हलवून हसून निरोप दिला होता. हा रोजचा साधा पण आपुलकीचा इशारा असायचा. तो क्षण आजही सतत डोळ्यांसमोर फिरतोय. तेच शेवटचं दर्शन ठरेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं ते भाऊक होत म्हणाले. दिवसभर त्या गल्लीत असामान्य शांतता पसरलेली होती. नेहमी गजबजलेली गल्ली आज शोकमग्न होती. विदीप जाधव हे केवळ आपल्या कर्तव्यनिष्ठेसाठी नव्हे तर त्यांच्या शांत स्वभावासाठी, माणुसकीसाठी आणि रोजच्या साध्या व्यवहारात दिसणाऱ्या आपुलकीसाठी ओळखले जात होते. विदीप हे उपमुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक असले तरी त्यांनी या पदाचा कधीच रुबाब दाखवला नाही. बारामतीतल्या भीषण विमान अपघातात साताऱ्याचा सुपुत्र गमावल्यानं जिल्ह्याभरातून सध्या हळहळ व्यक्त होत असून विदीप जाधव यांचं कर्तव्य आणि सेवा कायम स्मरणात राहतील अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. जाधव यांच्या मृत्यूच्या बातमीनं कुटुंबाचा कर्ता पुरुष हरवल्याची भावना सध्या व्यक्त होत आहे. त्यांच्या चिमुकल्या मुलांवरून वडिलांचं छत्र हरपलंय. अजितदादांसोबत मुंबई ते बारामती विमान प्रवासात त्यांनी दादांसोबतचा एक फोटो त्यांच्या पत्नीला व्हॉट्सॲपवर पाठवला आणि दुर्दैवानं तो फोटो अखेरचा ठरला. सध्या सोशल मीडियावर तो फोटो प्रचंड व्हायरल होतोय. त्याचबरोबर त्यांनी 26 तारखेला सुट्टीवर घरी आल्यानंतर चुलत्यासह कुटुंबियांसोबत वेळ घालवला होता. कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितलं होतं की बारामतीची सभा आटोपली की आज रात्री घरी येतोय. हे त्यांचं शेवटचं बोलणं त्यांच्या वडिलांसोबतचं होतं. त्यांच्या अकाली जाण्यामुळं त्यांच्या कुटुंबासोबतच संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. म्हणजे काय माणसं आपल्या कर्तव्यात इतकी एकरूप होतात की त्यांचं जाणंही इतिहासाचा भाग बनतं. विदीप जाधव हे असेच होते. त्यांनी नावासाठी, प्रसिद्धीसाठी नाही तर जबाबदारीसाठी आयुष्य जगलं. शेवटचा श्वासही त्यांनी त्या जबाबदारी सोबतच घेतला. खरं तर 28 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही. कारण महाराष्ट्रानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा परखड आणि कामाचा लोकनेता गमावला. त्यांच्या जाण्यामुळं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची उणीव कायमच भासत राहील. या भीषण अपघातात प्राण गमावलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी विदीप जाधव यांना विशेष भारीकडून भावपूर्ण श्रद्धांजली.